चला मंडळी, आज आपण मुलांचे फेवरेट असलेले डोरा केक पॅनकेक बनवूया। खूप छान असे हे डोरा केक तयार होतात आणि याच्यासाठी साहित्यही खूप कमी लागतं आणि वेळही खूप कमी लागतो, परंतु खायला हे अप्रतिम असे लागतात। इथे तुम्ही बघू शकता मस्त असे आपले डोरा केक तयार झालेले आहेत आणि एकदा का तुम्ही घरी बनवले तर तासाभरातच ते खतम होतात। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये। रेसिपी तर तुम्ही बघितलीच आहे, मुलांची फेवरेट असलेले पॅनकेक डोरा केक आहे। यामध्ये अंड्याचा अजिबात वापर केलेला नाही, कमी साहित्यात कमी वेळेत जास्त रेसिपी तयार होते। चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एका बाउलवरती चाळण ठेवलेली आणि त्यावरती अर्धा कप गव्हाचे पीठ, अर्धा कप मैदा त्यामध्ये आणि अर्धा कप पिठी साखर घालून घेतलेली आणि ती चाळून घेतलेली आहे। व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण आहे ते 1/4 कप आपलं मिल्क पावडर घालणार आहे आणि चम्मचच्या साहाय्याने बघितलं मोजलं तर ते कमीत कमी 5 ते 6 चम्मच भरती, थोडीशी कमी जास्त झाली तरीही चालू शकतं। त्यानंतर हे चाळून घेतल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चम्मच आहे ते खायचा सोडा घालून घ्यायचा आहे, तोही मिक्स करून घ्यायचा आहे आणि अर्धा चम्मच व्हॅनिला एसेन्स घालून घ्यायचे असेल तर तुम्ही घालू शकता आणि स्किप केलं तरीही चालू शकतं। त्यानंतर इथं 1 कप मी नॉर्मल टेम्परेचरचं दूध घेतलेले आणि ते थोडं थोडं दूध मिक्स करत हे बॅटर आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे। बॅटरमध्ये गुठळ्या होणार नाहीत अशा पद्धतीने बॅटर ते मिक्स करून घ्यायचे। तुम्ही जर वाटीच्या साहाय्याने माप घेतली असेल तर त्याच वाटीने 2 वाटी दूध घेऊन बॅटर आहे ते मिक्स करून घ्यायचं। बॅटरची कन्सिस्टन्सी आहे ती रिबन कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। यामध्ये 1 कपातील 1 चम्मच दूध इथं शिल्लक राहिलेलं आहे। आता इथं डार्क कंपाऊंड घेतलेलं आहे आणि आता आपण चॉकलेट तयार करून घेऊया, जे आपल्याला पॅनकेकमध्ये भरण्यासाठी लागेल। आता इथं बघू शकता डार्क कंपाऊंड आहे ते कट करण्याचे आधी अर्धा तास बाहेर काढून ठेवायचं आणि त्यानंतर कट करायला घ्यायचं, म्हणजे इझिली कट होतं आणि जास्त कडक लागत नाही, लवकर वितळलंही जातं। अशा पद्धतीने आपण हे ते बारीक करून घेतलेले त्यानंतर एका टोपामध्ये मी ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आपण हे आहे ते वितळवून घेऊ शकतो। आता इथं मी खाली एक टोप ठेवलेला, त्यामध्ये पाणी ठेवलं आणि पाण्यावरती जाळी ठेवून त्यावरती आपण हा टोप ठेवलेला आहे, त्यामध्ये चॉकलेट घालून घेतलेला आहे। आता हे चॉकलेटवरती 2 चम्मच सुरुवातीला दूध घालून घेतलेले, एकदम यामध्ये दूध घालायचं नाही, थोडं थोडं दूध घालत नाही। सुरुवातीला 2 चम्मच घातलं, त्यानंतर मिक्स करून घेतलं आणि जर तुम्हाला गरज वाटत असेल तर त्यामध्ये आणखीन 2 चम्मच दूध आहे ते घालून घ्यायचं आहे। इथं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपण 2 चम्मच आहे ते पिठी साखर घालून घ्यायची। डार्क कंपाऊंड असतं ते थोडंसं कडवट असतं खायला, त्याच्यामुळे मुलं खाणार असतील तर त्यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची आहे। 2 चम्मच पिठी साखर घातल्यानंतर ती चांगली मिक्स करून घ्यायची आणि थोडंसं जर चॉकलेट आपल्याला घट्ट वाटत असेल तर त्याच्यामध्ये आणखीन एखादा चम्मच दूध घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथं थोडंसं घट्ट वाटतंय त्यामुळे मी यामध्ये आणखीन 2 चम्मच दूध घालून घेतलेलं आहे आणि परत मिक्स करून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीनं दूध घालून हे मिक्स करून घ्यायचे आणि एक 3-4 मिनटं आहे ते या पाण्यावरती चॉकलेट आहे ते वितळवून घ्यायचे। तर बघू शकता चॉकलेट आता आपलं छानपैकी वितळलेलं आहे। एवढं पातळ चॉकलेट ठेवायचं आहे म्हणजे ते थंड झाल्यानंतर आणखीन थोडंसं घट्ट होतं, त्यामुळे आता मी ठेवताना थोडंसं पातळ ठेवलेलं आहे। चला तर मग आता आपण पॅनकेक तयार करायला घेऊया। इथे पॅनकेक करताना नॉनस्टिक तवा किंवा पॅनचा वापर करा, अशा पद्धतीचा पॅन असेल तरीही चालू शकतं, नाही तर मग आपण डोसा तवा घेऊ शकता, त्यावरती व्यवस्थित पॅनकेक आपले तयार होतात। आता इथे आपण थोडंसं तेल घालून घेतलेलं आणि टिश्यूनी परत आपण ते तेल आहे ते पुसून घ्यायचं आहे। आपल्याला इथं तेलाची गरज लागणार नाही आहे, फक्त तेल घालायचं आणि टिश्यूनी पुसून घ्यायचं आहे तवा। त्यानंतर हे बॅटर आहे ते तव्यावरती घालून घ्यायचे, त्यावरती लीड ठेवायचं आणि 1 ते 2 मिनटं ठेवायचे आणि त्यानंतर आपण पलटी करून घ्यायचे। आता इथं बघू शकता 2 मिनटं झालेली आहेत। आता आपण पॅनकेक आहे तो पलटी करून घेऊया। बघा काय मस्त असा कलर आलेला आहे पॅनकेकला आणि खूप छान असा दिसतोय। तर अशा पद्धतीने दुसऱ्या साईडनं फक्त 1 ते अर्धा मिनिट ठेवायचे, त्यानंतर लगेच काढून घ्यायचं आहे, याला जास्त म्हणजे भाजायची गरज लागत नाही। तर अशा पद्धतीने पॅनकेक आपला तयार झालेला अप्रतिम असा दिसतोय। चला तर मग आता आपण हा बाजूला ठेवूया आणि दुसरा पॅनकेक आहे तो घालून घेऊया। तर इथे तुम्ही बॅटर घालताना 1 चम्मच किंवा एक भांडं कोणतं तरी सेट करा, म्हणजे त्या आकाराचे एकाच मापामध्ये पॅनकेक आपले तयार होतात। आता इथं मी आहे ते एका वेळेस 1 पॅनकेक बनवणार नाहीये, 3 पॅनकेक घालून घेणार आहे, कारण की हा डोसा तवा आहे आणि मोठा तवा आहे, त्यावरती ठेवायचं लीड आहे तेही मोठं आहे, त्यामुळे व्यवस्थित असे 3 पॅनकेक ह्याच्यावरती तयार होऊ शकतात। जर तुमचा पॅन छोटा असेल तर मग 1-1 बनवून घ्या आणि जर मोठा असेल तर मग 3-3 तुम्ही घालू शकता, पण त्यावरती जे लीड ठेवणार आहे ते मोठं पाहिजे, म्हणजे व्यवस्थित तो पकला जाईल। अशा पद्धतीने 1 ते 1.5 मिनिटं ठेवल्यानंतर परत पलटी करून घ्यायचं आहे आणि परत अर्धा मिनिट किंवा 1 मिनिटानंतर लगेच दुसऱ्या साईड
साईडनी पण आपण हा पॅनकेक आहे तो काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मी बाकीचेही पॅनकेक आहेत राहिलेले ते घालून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता, इथे तुम्ही बघू शकता पॅनकेकचा कलर आहे तो एकदम अप्रतिम असा दिसतोय आणि कमी साहित्यामध्ये हे भरपूर जास्त प्रमाणात पॅनकेक तयार होतात। कमीत कमी एवढ्या साहित्यामध्ये 15 ते 17 पॅनकेक आपले तयार झालेले आहेत। हे तुम्ही मुलांना टिफिनमध्येही भरून देऊ शकता। जेव्हा पण मी ही रेसिपी घरी बनवते त्यावेळेस अर्ध्या तासाच्या वरती ही रेसिपी आहे ती शिल्लक घरात राहत नाही। तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा। चला तर आता आपले डोरा केक आहेत ते तयार झालेले आहेत। आता आपण त्याला गार्निशिंग करून घेऊया। एकदम स्पॉन्जी असे डोरा केक तयार झालेले आहेत। आता आपण जे चॉकलेट तयार करून ठेवलं होतं ते याला लावून घ्यायचं आहे आतल्या साईडनी आणि त्यानंतर एकावरती एक डोरा केक ठेवून त्यानंतर आपण ते कट करून घ्यायचे किंवा मग आपण पीनट बटर असेल तर तेही याच्यावरती लावू शकता किंवा मग न्यूट्रेला येतं तर ते चॉकलेटही लावलं तरीही चालू शकतं। त्यानंतर त्यामध्ये केळी ठेवायची किंवा कोणतंही फ्रूट असेल तर ते घालायचं आणि अशा पद्धतीने कट करून मुलांना खायला देऊ शकता। हे डोरा केक आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने सर्व केले जातात। यावरती पावडर शुगर टाकली जाते, हनी टाकली जाते किंवा मग चॉकलेट सिरप वरून नुसतं स्प्रिंकल केलं जातं। असे अनेक प्रकारे हे डोरा केक आहे ते सर्व केले जातात। तुम्हाला कसं आवडेल तसं तुम्ही सर्व करू शकता। बघू शकता अप्रतिम असा आपला डोरा केक तयार झालेला आहे। आता आपण नेक्स्ट बघूया एक थोडासा वेगळ्या पद्धतीने कसा सर्व करता येईल। आता इथे मी जे चॉकलेट आहे ते थोडंसं फ्रीजमध्ये ठेवून थोडं घट्ट करून घेतलं होतं, त्यामुळे ते व्यवस्थित स्प्रेड होतंय। त्यानंतर डोरा केकच्या आतल्या साईडनी लावून घ्यायचे आणि एकमेकांवरती दोन्ही डोरा केक ठेवून अशा पद्धतीने आपण बंद करून घ्यायचे। आता हे डोरा केक एकावरती एक ठेवून द्यायचे। त्यानंतर त्यावरती कोणतेही फ्रूट्स तुम्ही ठेवू शकता किंवा मग जे आपलं चॉकलेट सिरप असेल ते सिरप असं आपण स्प्रिंकल करू शकता। अशा पद्धतीने वेगवेगळ्या अनेक प्रकारे आपण हे सर्व करू शकता। बघू शकता आता आपलं तयार झालेलं आहे। तर मी एक प्रकारे दाखवते, त्यानंतर चॉकलेट सिरप यावरून घातलेला आहे। अप्रतिम अशी ही रेसिपी तयार होते। रेसिपी आवडली असल्यास नक्की एकदा करून बघा आणि कशी झाली ती कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बेल आयकॉन प्रेस करा अशाच काही नवीन रेसिपींसाठी। थँक्यू।